नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता 3 भाग 1 मराठी माध्यम या पुस्तकातील माय इंग्लिश बुक 3 स्टँडर्ड 3 प्ले टाइम लिसन रिपीट अँड सिंग विथ ॲक्शन पेज नंबर इज 27 अँड रिव्हिजन 1 पेज नंबर इज 28। पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण अभ्यास करू। गुड डे चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू लर्न युनिट 1 प्ले टाइम लिसन रिपीट अँड सिंग विथ ॲक्शन। ऐका, म्हणा, हे गाणे हावभावासह म्हणा। तर ही आहे खेळण्याची वेळ। तर आज आपण ही कविता शिकणार आहोत। टुडे वी आर गोइंग टू लर्न द पोएम प्ले टाइम। लिसन केअरफुली। नाव वी आर गोइंग टू सिंग दिस पोएम कीपिंग द रिदम। आता आपण ही कविता ताल धरून गायची आहे। फन टाइम प्ले टाइम नाउ वी रन नाउ वी क्लाइंब अप द लॅडर अँड डाउन द स्लाइड अ मेरी गो राउंड लेट्स टेक अ राइड हियर इज अ स्विंग गो टू अँड फ्रो बाउंस द सीसॉ हाय अँड लो बाउंस द सीसॉ हाय अँड लो। तर बालमित्रांनो, आता आपण ही कविता ही पोएम तालासुरात गायलेली आहे। तर या कवितेचे उच्चार ह्या ठिकाणी दिलेले आहेत। तुम्हाला जर ती वाचता येत नसेल तर इथले पाहून तुम्ही उच्चार म्हणू शकता। आता आपण त्याचा अर्थ पाहू। फन टाइम प्ले टाइम नाउ वी रन नाउ वी क्लाइंब। फन टाइम प्ले टाइम, फन म्हणजे काय, मजा, मजेची वेळ, खेळण्याची वेळ आहे। नाउ वी रन नाउ वी क्लाइंब, आता आपण चढूया आणि पळूया आणि चढूया। अप द लॅडर अँड डाऊन द स्लाइड, शिडीच्या वर चढूया आणि स्लाइडवरून खाली येऊया। अ मेरी गो राऊंड लेट्स टेक अ राईड, इथे मेरी गो राऊंड आहे, मग त्याच्यावरून एक आपण राईड घेऊया, त्याच्यावरून आपण एक फिरूया, म्हणजे त्याच्यावर बसून आपण एक सवारी करू। हियर्स अ स्विंग गो टू अँड फ्रो, इथे झोपाळे आहेत, त्याच्यावर बसून वरती खाली ये जा करू, झोपाळ्यावरून झोके घेऊ। बाउन्स द सीसॉ हाय अँड लो, आपण सीसॉ वरती खाली करत खेळू। देअर आर 2 सीसॉ, इथे 2 सीसॉ आहेत, या सीसॉवरती दोन्ही बाजूला मुले बसलेले आहेत आणि ती वरती खाली सीसॉ करत आहेत। तर नीट पहा, या ठिकाणी प्रत्येकजण कोणते ना कोणते तरी खेळ खेळत आहे। कोणी सीसॉमध्ये बसलेलं आहे, कोणी मेरी गो राऊंडमध्ये बसलेलं आहे, कोणी घसरगुंडीवरती खेळत आहे, तर कोणी झोपाळ्यावरती झोके घेत आहेत। तर बाकीची मुले वेगवेगळे इतर खेळही खेळत आहेत। कोण गप्पा मारत बसलेला आहे, कोणी आईस्क्रीम खात बसलेला आहे, कोणी पळापळीचा खेळ खेळत आहे। अशा पद्धतीने तुम्ही देखील सुट्टीमध्ये खेळ खेळले असाल, बागेमध्ये तुम्ही गेला असाल आणि ह्या खेळाचा अनुभव घेतला असाल, भरपूर मजाही केली असेल। तर अशा तऱ्हेने आज आपण ही पोएम शिकलेलो आहोत। ही कविता वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे, कविता तालासुरात गाण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता आपण प्रश्न पाहू। क्वेश्चन 2, फाइंड द फॉलोइंग इन द पिक्चर अबोव, या गोष्टी वरील चित्रात शोधा। लॅडर, वेअर इज लॅडर, हिअर इज लॅडर, इथे ही शिडी दिसत आहे, लॅडर मीन्स शिडी। स्लाइड, वेअर इज स्लाइड, स्लाइड मीन्स घसरगुंडी, इथे घसरगुंडी, 4 घसरगुंडी दिसत आहेत। मेरी गो राऊंड, वेअर इज मेरी गो राऊंड, इथे आहे, हिअर इज मेरी गो राऊंड। स्विंग, स्विंग मीन्स झोपाळा, स्विंग्स। सीसॉ,
इथे दिसत आहे सीसॉ. देर आर 2 सीसॉज. इथे 2 सीसॉज दिलेले आहेत. अशा पद्धतीने आपण चित्रे पाहून शब्द सांगितलेले आहेत. आफ्टर देन रिव्हिजन. 1. लुक, से अँड ॲड मोर वर्ड्स टू ईच ग्रुप. पहा, म्हणा आणि प्रत्येक यादीतील आणखी 2 शब्द सांगायचे. पार्ट्स ऑफ द बॉडी. शरीराचे भाग. हँड्स, नोज, आईज, हेड अँड इयर्स. हात, नाक, डोळे, डोके आणि कान. आपल्याला माहिती असलेले आणखीन 2 शब्द आपण त्यामध्ये ॲड करू शकतो, जसे की हेअर, फोरहेड, फिंगर, एटसेट्रा. नाव कलर्स. रेड, ग्रीन, ब्लॅक, येलो, व्हाईट. लाल, हिरवा, पिवळा, काळा, पांढरा. ॲड. We can add 2 more colors, blue and pink. Now fruits means फळे. ॲपल, ऑरेंज, ग्रेप्स, मँगो, पपया. सफरचंद, संत्री, आंबा, द्राक्षे आणि पपया. 2 more fruits, banana and pomegranate. Understand? Then vegetables means भाज्या. Cabbage, brinjal, onion, pumpkin, peas. 2 more vegetables, cauliflower and tomato. Then things we use in school. शाळेमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू. पेन, पेन्सिल, बुक, इरेजर, नोटबुक. या वस्तू आपण शाळेमध्ये वापरतो. 2 more things, शार्पनर, कंपास अँड स्लेट. तुम्ही सुद्धा आणखीन वस्तू सांगू शकता. थिंग्स वी यूज ॲट होम. आपण घरामध्ये वापरणाऱ्या कप, ग्लास, बाउल, स्पून अँड डिश. वी कॅन ॲड 2 more things, जग अँड ट्रे अँड कबर्ड, ॲक्सेट्रा. अशा तऱ्हेने तुम्ही तुम्हाला माहीत असलेले आणखीन शब्द यामध्ये ॲड करू शकता. तर आज आपण पोएम आणखीन रिव्हिजन घेतलेली आहे. समजलं बालमित्रांनो?